या तयार केलेल्या खताचा वापर जर तुम्ही कुंडीमध्ये लावलेल्या भेंडीच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ चांगली होऊन झाडावरती खूप साऱ्या भेंड्या लागण्यासाठी ही मदत होईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल ESP किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण भेंडीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर अशा भेंड्या लागण्यासाठी याला कोणती खते द्यायची, या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। आपल्या बागेत कुंडीमध्ये जेव्हा आपण या भेंडीची लागवड करतो तेव्हा याच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर भेंड्या लागण्यासाठी खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडाला भरपूर ऊन मिळणे हे आवश्यक असते। त्यामुळेच या आता उन्हाळ्यामध्ये या झाडांची वाढ चांगली होते आणि भरपूर भेंड्या देखील या लागत राहतात। कुंडीमध्ये याचे बी लावल्यानंतर त्याच्या कुंड्या आहेत त्या अशा ठिकाणी ठेवायच्या ज्या ठिकाणी दिवसभर याला भरपूर असे म्हणजे कमीत कमी 4 ते 5 तास एवढे ऊन मिळेल अशा ठिकाणी हे ठेवून द्यायचे। या झाडांना पाणी देताना देखील कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत भरपूर असे हे पाणी द्यावे आणि आता उन्हाळ्यामध्ये तर या झाडांना दररोज पाणी देण्याची आवश्यकता असते। भेंडीच्या झाडांना हे पाणी देताना नेहमी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळीच द्यावे, दुपारच्या वेळी हे कधीही देऊ नये, कारण दुपारच्या वेळी आता उन्हाळ्यात कडक उन्हामुळे माती ही गरम होते आणि अशातच जर आपण पाणी दिलेत तर जे पाणी आहे ते गरम होते आणि झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे झाडांना पाणी देताना नेहमी आता उन्हाळ्यात सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळीच द्यावे। भेंडीच्या झाडाच्या वाढीसाठी खत देण्यासाठी मी ही जी पहिली वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे हे आपल्या घरामध्ये असणारे हे बेसन पीठ आहे। बेसन पीठ हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे, कारण याच्यामध्ये झाडांच्या वाढीसाठी झाडावरती भरपूर नवीन फुटवे येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची, पोषक तत्वांची म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते या डाळीच्या पिठामध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे याचा झाडांना खत म्हणून हा वापर जरूर करावा। त्याचबरोबर याच्या वापरामुळे आपल्या झाडाची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार होण्यासाठी देखील याचा चांगला फायदा होतो। आपल्या घरामध्ये जेव्हा आपण कोणत्याही डाळी धुतो तेव्हा ते पाणी देखील फेकून न देता त्याचा वापर हा खत म्हणून जरूर करावा। त्यानंतर मी या ठिकाणी ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे हा गूळ आहे। गूळ देखील झाडांसाठी अतिशय उपयुक्त असा आहे, कारण गुळामध्ये जे झिंक, आयर्न यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपल्या झाडांना त्याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। गुळाच्या या वापरामुळे झाडाच्या कुंडीतील जी माती आहे त्या मातीमध्ये झाडांना उपयुक्त असे जे सूक्ष्म जीवाणू असतात त्यांची वाढ करण्याचे जे काम आहे ते हे गूळ करत असतो। त्यामुळे हा गुळाचा वापर हा झाडांसाठी जरूर करावा। गुळाचा खत म्हणून वापर करताना हा काळा गूळ किंवा जास्तीत जुना असेल तर अधिकच चांगला असा हा फायदा होईल। मात्र या गुळाचा वापर करताना देखील हा प्रमाणशीर करायचा आहे, जास्ती वापर हा करायचा नाही। तर हे खत तयार करण्यासाठी मी अर्धा चमचा जो गूळ आहे तो अशा प्रकारे पातळ हा करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा हे जे बेसन पीठ आहे ते हे व्यवस्थित मिक्स केलेले आहे। अशा प्रकारे हे जे गूळ आणि जे बेसन आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे गुठळी होणार नाही। आणि तयार केलेले जे खत आहे ते किती प्रमाणामध्ये द्यायचे तर मी या ठिकाणी हे 2 लिटर हे पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये साधारण आपल्याला 2 चमचे हे जे तयार केलेले खत आहे ते पाण्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। खताचा हा झाडांना वापर करण्यापूर्वी झाडाच्या या कुंडीतील माती देखील ही हलवून मोकळी करावी आणि तसेही दर 15 ते 20 दिवसातून एकदा एक कुंडीतील माती हलवून मोकळी करावी, कारण अशा मातीमध्ये झाडे ही चांगली वाढतातच, पण आपण जेव्हा आपण खत पाणी झाडांना देतो तेव्हा ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडांना त्याचा चांगला असा फायदा होतो। अशा मातीमध्ये हे ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे झाडांच्या त्या मुळांशी व्यवस्थित पोहोचला जातो आणि मुळांची चांगली वाढ होते। मुळांची चांगली वाढ झाली तर साहजिकच आपली झाडे देखील ही चांगली वाढतात। आता आपण हे जे तयार केलेले खत आहे ते किती प्रमाणामध्ये द्यायचे तर हे जे खत आहे ते एका झाडासाठी आपल्याला 1 मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा हे द्यायचे आहे। अशा प्रकारे गूळ आणि बेसन यापासून खत तयार करून जर तुम्ही कुंडीमध्ये लावलेले या भेंडीच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड हे भेंड्यांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।